नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विज्ञानच्या आजच्या भागामध्ये आपण इयत्ता 7वीतील 12वे प्रकरण मानवी स्नायू व पचनसंस्था यामधील स्नायूंचे कार्य कसे चालते ते आज आपण पाहणार आहोत. मुलांनो, ज्याप्रमाणे मी आता सांगते तुम्ही तसे करून पहा. सरळ उभा राहा. तुमचा एक हात मूठ न आवळता 180 अंशात म्हणजेच सरळ ठेवा. त्यानंतर 90 अंशामध्ये कोपरातून तुमचा हात दुमडा. त्यानंतर हाताची बोटे तुमच्या खांद्याला टेकवा. मुलांनो, असे करताना तुमच्या हाताच्या कोणत्या भागातील स्नायूंचे अंकुचन व शिथिलीकरण होते हे तुमच्या लक्षात येते का पहा. तुम्ही याप्रमाणे कृती करत असताना तुमच्या हाताचा तळवा, बोटे आणि कोपर यांचे शिथिलीकरण होते, तर तुमच्या हाताचा दंड व मनगट यांचे अंकुचन होते. मुलांनो, लक्षात ठेवा, आपल्या शरीरातील स्नायू हे नेहमी गटाने काम करतात. जेव्हा काही स्नायूंचे अंकुचन होते तेव्हा त्याच गटातील दुसऱ्या स्नायूंचे शिथिलीकरण होत असते. अशा रीतीने वेगवेगळ्या शरीरक्रिया योग्य पद्धतीने चालू ठेवण्याचे काम स्नायू करत असतात. म्हणजेच काय तर दिवसभरामध्ये आपल्या शरीराच्या ज्या विविध हालचाली होत असतात त्या हालचाली योग्य पद्धतीने घडवून आणण्यासाठी स्नायू आपल्याला मदत करतात. मुलांनो, आपल्या शरीरामध्ये विविध ठिकाणी वेगवेगळे स्नायू असतात. हे स्नायू कोणकोणते असतात ते पाहूयात. आपल्या मानेच्या खाली म्हणजेच छातीमध्ये छातीचे स्नायू असतात, तर आपल्या दंडामध्ये त्रिभुजम हे स्नायू असतात. आपल्या दंडामध्ये असलेल्या हाडाच्या वरच्या बाजूला असलेल्या स्नायूंना द्विशिरस्क स्नायू असे म्हणतात. हे स्नायू आपल्या दंडाच्या हाडाच्या वरच्या बाजूस असतात आणि दंडाच्या खालच्या बाजूला असलेल्या स्नायूंना त्रिशिरस्क स्नायू असे म्हणतात. आपल्या हाताच्या कोपऱ्यामध्ये आणि पायाचा गुडघा आणि आपल्या पायाची पोटरी यामधला जो भाग आहे त्यामध्ये अवकुंचनी स्नायू असतात. हे स्नायू आपल्या हालचालीचे नियंत्रण व संचलन करतात. आपल्या छातीच्या खाली जो पोटाचा भाग असतो तेथे उदरीय स्नायू असतात. आपल्या पोटाशी संबंधित जे काही कार्य आहेत त्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम हे उदरीय स्नायू करतात. आपल्या शरीरातील सर्वात मोठा आणि लांब स्नायू म्हणजेच चतुशिरस्क स्नायू होय. हे चतुशिरस्क स्नायू आपल्या मांडीमध्ये असतात. या स्नायूमुळे आपण चालू शकतो, तसेच उड्या मारू शकतो आणि उठाबशा काढू शकतो. म्हणजेच हे चतुशिरस्क स्नायू चालणे, उड्या मारणे आणि उठाबशा काढणे या कामामध्ये आपली मदत करतात. तर मुलांनो, लक्षात ठेवा, आपल्या शरीरामध्ये
छातीचे स्नायू, त्रिभुजाम स्नायू, द्विशिरस्क स्नायू, त्रिशिरस्क स्नायू, अवकुंचनी स्नायू, उदरीय स्नायू आणि चतुशिरस्क स्नायू असे विविध स्नायू असतात. आणि हे स्नायू आपल्याला आपण दिवसभरामध्ये ज्या शारीरिक हालचाली करतो त्या हालचालीवर नियंत्रण ठेवण्याचे काम हे स्नायू करत असतात. तर मुलांनो, आता मला सांगा, जर आपल्या हृदयाच्या स्नायूंनी हालचालच केली नाही तर काय होईल? लक्षात येते का पहा. जर हृदयाच्या स्नायूंनी हालचाल केली नाही तर आपले हृदय बंद पडेल. आपल्या शरीरात रक्ताभिसरण होणार नाही आणि रक्ताभिसरणाची क्रिया न झाल्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा होणार नाही. मेंदूला रक्तपुरवठा न झाल्यामुळे प्रसंगी आपला मृत्यूसुद्धा ओढावू शकतो. आपण खाल्लेले अन्न आपल्या जठरात गेले आहे आणि जर जठराच्या स्नायूंनी हालचालच केली नाही तर काय होईल पहा. जेव्हा आपण अन्न खातो तेव्हा ते अन्न जठरात जाते आणि जर जठराच्या स्नायूंनी हालचाल केली नाही तर हे अन्न घुसळले जाणार नाही आणि अन्नपचनाची क्रिया होणार नाही. जर अन्नपचन झाले नाही तर आपल्याला पोटाशी संबंधित अनेक विकार होतील आणि आपले आरोग्य धोक्यात येईल. मुलांनो, ज्याप्रमाणे मानसशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला सायकॉलॉजी असे म्हणतात, त्याचप्रमाणे स्नायूंचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला मायोलॉजी असे म्हणतात. आकुंचन पावणे हा स्नायूंचा मूलभूत गुणधर्म आहे. आपल्या शरीरामध्ये सर्वात मोठा स्नायू आपल्या मांडीमध्ये असतो, ज्याला चतुशिरस्क स्नायू या नावाने ओळखले जाते. तर आपल्या शरीरातील सर्वात लहान स्नायू आपल्या कानातील स्टेप्स या हाडाला जोडलेला असतो. आपल्या शरीराची जशी वाढ होत असते तशीच आपल्या शरीरातील स्नायूंचीही वाढ होत असते. आपल्या शरीरातील स्नायू बळकट व कार्यरत असणे आवश्यक आहे. म्हणूनच स्नायूंच्या वाढीसाठी व त्यांची झीज भरून येण्यासाठी आपल्या आहारामध्ये प्रथिनयुक्त आणि पिष्टमय पदार्थयुक्त अन्न असावे. ज्वारी, गहू, तांदूळ, बाजरी, बटाटा, रताळी आणि सुरण या पदार्थामधून आपल्याला प्रथिने मिळतात. तर कडधान्य, डाळीचे वेगवेगळे प्रकार, अंडी, बदाम, अक्रोड, मांस आणि मासे यामधून आपल्याला पिष्टमय पदार्थ मिळतात. त्यामुळे असा आहार आपल्या रोजच्या जेवणामध्ये असावा. मुलांनो, आपले स्नायू बळकट ठेवण्यासाठी आपणाला नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. ज्यावेळेस आपण व्यायाम करतो त्यावेळी आपल्या हृदयाची हालचाल जलद होते. त्यामुळेच आपला श्वासोच्छ्वासही जलद होतो व जेव्हा आपला श्वासोच्छ्वास जलद होतो तेव्हा आपल्या शरीराला ऑक्सिजन व रक्तातील पोषक द्रव्ये भरपूर प्रमाणात मिळतात. तसेच व्यायाम केल्याने आपले स्नायू बळकट होतात व आपली काम करण्याची क्षमता वाढते. आपल्या शरीरातील स्नायूंची काळजी घ्यायची असेल तर योग्य आहार घेतला पाहिजे व व्यायाम केला पाहिजे.
तसेच मुलांनो, आपल्या पाठीच्या व खांद्याच्या स्नायूंचे आजार होऊ नयेत यासाठीही आपण काळजी घेतली पाहिजे. आपण बसताना नेहमी पाठ ताठ ठेवून बसावे. पोक काढून म्हणजेच वाकून बसू नये. पोक काढून बसल्यास पाठीतील काही मणक्यामध्ये हळूहळू बदल होतात. पाठीचे आणि खांद्याचे स्नायू दुखू लागतात. तसेच पाठीच्या कण्याचे वेगवेगळे आजार संभवतात. यासाठीच आपण नेहमी पाठ ताठ ठेवून बसावे. तर मुलांनो, आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्या शरीरातील स्नायू बळकट व कार्यरत ठेवण्यासाठी काय करणे गरजेचे आहे. आजचा झालेला भाग तुम्ही परत एकदा लिहून काढा आणि झालेल्या भागावर प्रश्न तयार करा.